पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा हा 25 जुलै रोजी या ठिकाणी संपन्न होतोय। या आषाढी एकादशीसाठी जवळपास 15 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होण्याचा अंदाज प्रशासन या ठिकाणी वर्तवलाय। पंढरपूरमध्ये येणारा जो भाविक आहे तो भाविक आल्यानंतर अगोदर चंद्रभागेचं स्नान करतोय आणि चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर पुन्हा तो सावळे विठुरायाचं दर्शन केला जातोय। मात्र चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी आल्यानंतर अनेक वेळा या ठिकाणी दुर्घटना घडलेल्या या ठिकाणी दिसून येतात। खास आषाढी एकादशीसाठी उजनी धरणातून जवळपास 4000 क्युसेक्स पाणी या ठिकाणी भीमनच्या पात्रामध्ये या ठिकाणी सोडण्यात आले आणि ते पाणी उद्या या ठिकाणी पोहोचण्याचा अंदाज प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी वर्तवण्यात येतोय। तत्पूर्वी वीर धरणातून जे काही पाणी सोडलं होतं ते पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी आले आणि चंद्रभागा नदी आहे ती चंद्रभागा नदी या ठिकाणी भरले दिसून येते। या चंद्रभागेच्या पात्रामध्ये भाविक आंघोळी आल्यानंतर अनेक वेळा दुर्घटना घडतात, अनेक वेळा पाय घसरून त्या पाण्यामध्ये बुडाल्याचं अनेक चित्र या ठिकाणी दिसून येते। या भाविकांच्या सुरक्षेसाठीच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने या ठिकाणी टीम कार्य करण्यात आली आणि त्या टीमच्या माध्यमातून आपल्या निलेश सर आहेत ते आपल्याशी संवाद साधणार। निलेश सर, आपलं स्वागत आहे। खरं तर पंढरपूरमध्ये लाखो भाविक या ठिकाणी येतात। पंढरपूरमध्ये आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर अनेक दुर्घटना घडतात आणि त्यासाठी आपली टीम या ठिकाणी येते। किती बोटी आहेत आणि किती सदस्य या ठिकाणी तुम्ही आला? जय हिंद, रामकृष्ण हरी। आषाढी एकादशीच्या निमित्तानं आम्हाला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं येथे येण्याची संधी दिली आणि जी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। या आषाढी वारीनिमित्त अनेक भाविक वारकरी जे महिना पूर्ण विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात आणि येथे कोणतीही दुर्घटना घडू नये, वारकऱ्यांच्या बाबतीत कोणतीही दखलंदाजी होऊ नये, त्यांनी सतर्कता पाळावी यासाठी आमची आपत्ती व्यवस्थापन ही कार्यरत असते। त्याच पद्धतीनं आपला मित्र जवळजवळ 300 आपदा मित्र आहेत, 13 स्वयंसेवी संस्था आहेत। त्याच पद्धतीनं आम्ही कोल्हापूरहून हेल्पिंग अँड रेस्क्यू फोर्स शिरोळ तालुका येथून एक 20 जवान आम्ही येथे कार्यरत आहोत आणि यासाठी आम्हाला शासनाने दिलेले नियम, आपत्ती व्यवस्थापन करून आलेल्या नियमानुसार आम्ही दिवस रात्र येथे गस्त घालण्याचं काम करतोय। साधारण तुमचे किती बोटी आणि किती सदस्य आहेत? आता सध्या 11 बोटी आम्ही आहेत। त्याच पद्धतीनं आपदा मित्र 300 आहेत। प्रत्येकांना वेगवेगळे त्यांचे लोकेशन देऊन त्याने त्या पद्धतीनं काम दिलेलं आहे। इथं पंढरपूरमध्ये येण्याचा प्रसंग कितवा आहे आणि इथले अनुभव काय? आमचं हे 3रं वर्ष आहे पंढरपुरात येण्याचं आणि येथे अनुभव म्हटल्यानंतर अनेक दुर्घटना होत असतात, पण त्या दुर्घटना होऊ नयेत आणि जी दुर्घटना झाली त्यातून भाविक कशा पद्धतीनं वाचवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो। किती भाविकांना वाचवायचं आतापर्यंत यश आलंय? आम्ही जवळपास 20 ते 25 भाविकांना त्या दुर्घटनेपासून वाचवण्यात यश आलंय। खरं तर हे आपत्ती व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे आणि खास करून पूर परिस्थितीमध्ये या ठिकाणी खूप असते। या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्याबद्दल, पूरस्थितीबद्दल आमच्या दर्शनाला काय सांगा? आपत्ती व्यवस्थापनचं हे कार्य महापुरातच नसून आग लागणे, भूकंप असणे या पद्धतीने भरपूर जिथे आपत्ती असेल तिथे काम करणे हे आपदा मित्राचं किंवा आपत्ती व्यवस्थापनच्या ज्या काही संस्था असतील त्यांचं काम असणार आहे। आणि सध्या आम्ही आता दर्शनासाठी येणारे जे भाविक आहेत आषाढी वारीनिमित्त त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी आम्ही येथे गस्त घालतोय। तर इथल्या भाविकांना काय आवाहन कराल, काय सांगा? आम्हाला भाविकांना एवढंच सांगायचं आहे की त्यांची सुरक्षितता त्यांनी स्वतः बाळगावी, जास्त खोल पाण्यात जाऊ नये आणि स्नान करताना फक्त काठावर स्नान करावं व महत्वाचं नदीपात्रात काही कपडे वगैरे जर टाकतात किंवा हार वगैरे टाकतात ते नदी दूषित होऊ नये यासाठी आम्ही सुद्धा त्यांना सांगतोय की ठिकठिकाणी कचरा कुंडे केलेले आहेत किंवा काही हे केलेले आहेत, ठिकाण दिलेले आहे, त्या पद्धतीने त्यांनी टाकावं, स्वतःची काळजी स्वतः घ्यावी। तर स्वतःची काळजी स्वतः घ्यावी आणि मात्र स्वतःची काळजी ते भाविक घेत असताना एखादी दुर्घटना घडलीच तर त्या दुर्घटनेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची ही टीम आहे, ही टीम या ठिकाणी पंढरपूरमध्ये दाखल झाली आहे। त्यांचं कार्य आहे ते कार्य या ठिकाणी सुरू झाले आहे। विठ्ठलाच्या येणाऱ्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं आणि त्यांच्या जीवाची काळजी घ्यावी यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हे नेहमीच सजग राहायला आपल्याला दिसून येत आहे। ईटीव्ही भारतसाठी बालाजी पोगारे, पंढरपूर।